जय श्री कृष्ण। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमद् भगवद्गीता चिंतन क्रमांक 89 मध्ये मागच्या चिंतनामध्ये आपण अच्युत या शब्दाचा श्रीमद् भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जो संदर्भ आलेला आहे त्याचा आपण विचार केलेला होता। आणि अच्युत अधिक च्युत, च्युत म्हणजे पतित झालेला, म्हणजे जो अच्युत जो पतित झालेला नाही। पतित झालेला म्हणजे कोण? जो नैतिक भ्रष्ट झालेला आहे किंवा नैतिकता ज्यांनी सोडलेली आहे, ज्यांचा आचार भ्रष्ट झालेला आहे, हा असा जो व्यक्ती आहे किंवा मग कर्तव्यापासून विमुख जो आहे तो च्युत। आता इथे भगवंताला त्यांनी अच्युत हे जे शब्द किंवा विशेषण जे वापरलं, भगवान एक अच्युत आहे, आपण सगळे जे आहोत तो च्युत झालेलो आहोत। आता हा अच्युत शब्द श्रीमद् भगवद्गीतेमध्ये 3 ठिकाणी आला। ते मागच्या वेळेस आपण बघितलेलं होतं की श्लोक नंबर 21 मध्ये, 11व्या अध्यायातील श्लोक नंबर 41 आणि 42 मध्ये, आणि 18व्या अध्यायातील श्लोक नंबर 73 मध्ये आलेला आहे। या श्लोकमध्ये अर्जुन ओव्हर कॉन्फिडन्स आहे, थोडा अभिमानानं भरलेला आहे, मी करून दाखवीन, हा त्याला एक वर्गातील मिजास आहे। आणि तदनंतर मग 11व्या अध्यायामध्ये संपूर्ण विश्वरूप दर्शन पाहिल्यानंतर तो गलित गात्र झाला, तो भीतीने थरकाप त्याचा उडाला। त्यावेळेस तो अच्युत हा शब्द वापरतो आहे। इथं सांगण्याचा हेतू हा की माणूस च्युत कधी होतो, म्हणजे पतित कधी होतो, तो म्हणजे विचारानं किंवा कर्तव्यापासून विमुख कधी होतो, नीतिमान कधी राहत नाही, आणि भ्रष्ट आचार त्याचा कधी होतो। तर एक ज्यावेळेस तो ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतो, त्यावेळेस मी सर्व काही करू शकेन, त्यावेळेस तो नियम, नंतर मग कर्तव्य, ह्या ज्या बाबी आहेत, नीती वगैरे मानत नाही, हा पहिला भाग। आणि ज्यावेळेस माणूस घाबरलेला असतो त्यावेळेस देखील तो घाबरण्याच्या नादात किंवा भीतीपोटी, भीतीच्या सावलीखाली ते नीतिमान राहू शकत नाही, किंवा नंतर मग ते धर्मापासून च्युत होण्याची शक्यता असते, धर्मापासून विमुख होण्याची दाट शक्यता असते। आणि ह्या दोन्ही गोष्टीचा संदर्भ देण्यासाठी जर आपण सगळे आज कोणी ओव्हर कॉन्फिडन्स आहोत तर कोणी आपण भयभीत आहोत, आणि ओव्हर कॉन्फिडन्स आणि भयभीत असल्यामुळं आज आपण खरोखरीच च्युत आहोत, कर्तव्यापासून विमुख आहोत आणि नीतिमान आहोत का हे आपलं आपण पाहायचं। आणि त्या दृष्टिकोनातून जर मला नीतिमान व्हायचं असेल तर अच्युत, भगवंताचा साथ घेतली किंवा मग भगवंताचं जीवनाचं संपूर्ण चरित्र, वेगवेगळे आपल्या शास्त्राचं दिलेले विचार आपण समजून घेण्याचा प्रयत्न केले तर आपण हळूहळू नीतिमान होण्यासाठी क्रमबद्ध होऊ, आणि कर्तव्यापासून जे विमुख आहोत ते कर्तव्याभिमुखी हळूहळू आपण होऊ शकू। आणि हे ज्यावेळेस आपण होऊ त्यावेळेस आपला मोह नष्ट होईल, आणि मोह नष्ट झाला की स्मृती येईल। म्हणून 18व्या अध्यायामध्ये संपूर्ण गीता वाचल्यानंतर अर्जुन शेवटी 73व्या श्लोकमध्ये अच्युत हा शब्द भगवंतासाठी विशेषणासाठी वापरतो, आणि त्यांच्याकडून संपूर्ण गीता ऐकल्यानंतर त्याचा मोह नष्ट झाला आणि त्याची स्मृती परत मिळाली। नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् अच्युत। मग त्या प्रसादानं त्यांना ते मिळालं। सांगण्याचा मूळ हेतू हा आहे की आज आपल्याला जर आपण कर्तव्याभिमुखी आहोत का कर्तव्याभिमुख आहोत। जर मला कर्तव्याभिमुखी व्हायचं असेल तर श्रीमद् भगवद्गीता आणि आपले शास्त्र हे समजून घेणं आवश्यक आहे, पहिला भाग। आणि दुसरा भाग आहे जो अच्युत आहे, ज्याच्या जीवनामध्ये कुठलाही दोष देण्यासाठी कुठलंही कारण नाही आहे, ह्यांच्यासोबत जर आपण राहिलो, त्यांचे विचार मी जीवनात स्वीकारण्याचा प्रयत्न केला आणि स्वीकारून अंमलबजावणी करू लागलो तर हळूहळू माझ्या जीवनाचा विकास होऊ लागेल।
माझं अंतकरण हळूहळू शुद्ध होऊ लागेल. हा भाग जो आहे तो भाग 21व्या श्लोकापासून एका नवीन विषयामध्ये आपण जे म्हणत होतो ते प्रवेश करीत आहोत. ते विषयामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करू त्यावेळेस माझं जीवन काय आहे हे मला समजून घ्यायला पाहिजे. कारण अर्जुनाचा मोह नष्ट झाला. आज आपण सगळे मोहांत आहोत, सगळे धृतराष्ट्र आहोत. ठराविक माणसं जी असतील हाताच्या बोटावरती मोजण्या इतपत ते जे श्रेष्ठ आहेत, पण बाकी जी आहेत आपल्यासारखी सर्वसामान्य संसारिक माणसं आहेत ती 99% ती सगळी मोहांत आहेत, मोहाने व्यापलेली आहेत, मोहाने आंधळी झालेली आहेत आणि स्मृतीभ्रष्ट झालेली आहेत. त्यासाठी गीता आपल्याला महत्वाची आहे. आणि आता नवीन विषयामध्ये आपण जे प्रवेश करीत आहोत त्या नवीन विषयामध्ये प्रवेश करीत असताना अर्जुनाचा मोह गेला. पण आपण काही लोकांनी गीता मुखोद्गत असते, कायम त्यांचं पारायण सुरू असतं. इतके श्रेष्ठ माणसं असतात, काही ठराविक श्लोक सांगितला म्हणजे श्लोकचा क्रमांक सांगितला, अध्यायातला क्रमांक सांगितला, ती पटकन ते संपूर्ण श्लोक म्हणून दाखवतात. एखाद्याने श्लोक म्हटला तर तो कोणत्या क्रमांकावरती आहे इतके पाठांतर केलेले आणि इतकी मोठी माणसं आहेत, श्रेष्ठ माणसं आहेत, परंतु त्यांचा मोह नष्ट झाला का, त्यांना स्मृती लब्धा, स्मृती मिळाली का, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. मोह नष्ट झाला, कदाचित ते पाठांतर केलं असेल परंतु कोणी जोपर्यंत त्यांना बोलवत नाही तोपर्यंत दुसऱ्याच्या घरी गीतेचे विचार सांगण्यासाठी स्वतःहून जात नाही. मला कोणीतरी बोलवलं असेल तर हा मोह आहे. मला जर कोणी नाही बोलवलं तर मी कशासाठी जायचं, हा मोह आहे. आणि त्या भूमिकेतून माझा जीवनाचा दृष्टिकोन जो आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण म्हणू की माझ्या आणि अर्जुनाच्या जीवनाच्या दृष्टिकोनामध्ये काय फरक आहे. तर भारतीय जीवनाचा दृष्टिकोन आणि पाश्चिमात्य जीवनाचा दृष्टिकोन ह्या दोन गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहे. आज आपण ज्या जगात राहतो आहे त्या जगामध्ये लहानपणापासून जे शिक्षण घेतो, जे नंतर समाजामध्ये पसरलेले विचार, सोशल मीडिया असेल, पिक्चर असेल, सेलिब्रिटीज असेल, हे जे पाश्चिमात्य विचाराचं अतिक्रमण आणि आक्रमण जे आपल्या विचारावरती, संस्कृतीवरती, परंपरेवरती झालेलं आहे ते न कळत आपल्या रक्तात, आपल्या विचारात, आपल्या आचरणात इतकं रूढ झालेलं आहे की आपल्याला कळत देखील नाही की मी स्वतःला भारतीय म्हणत असलो तरी फक्त शरीराने आणि बोलण्यापुरतं मी भारतीय आहे, पण विचारानं मी एखादा इंग्रज आहे, एखादा ब्रिटिश आहे, मी एखादा अमेरिकन आहे, जर्मन आहे, परंतु भारतीय नाही. हा जो दृष्टिकोन आहे ते थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून मी श्रीमद भगवद्गीता वाचत असेन परंतु श्रीमद भगवद्गीताचं पाठांतर करून पूर्ण अभ्यास केल्यानंतर पण माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का. जर बदलत नसेल आणि माझा आत्ताचा जीवनाचा दृष्टिकोन काय आहे हे भाग महत्वाचा आहे. आपल्या भारतीय जीवनाच्या दृष्टिकोनातून जीवन एक यात्रा आहे आणि परंतु पाश्चिमात्य जीवनाच्या दृष्टिकोनातून काय आहे तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ. आपण मृत्यू एक स्वल्प विराम म्हणतो आणि पाश्चिमात्य लोक मृत्यू ह्याला पूर्ण विराम म्हणतात. पुनर्जन्मामुळे सुख आणि दुःख आहे अशी आपली ठाम धारणा आहे आपल्या संस्कृतीची, पण आज आपल्या पाश्चिमात्य विचारधारेमुळे ही धारणा जवळजवळ नष्ट झालेली आहे. त्यामुळे कारण पाश्चिमात्य लोक पुनर्जन्म मानत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून जे काय आहे माणूस जन्माला आला आणि मेला की जीवन संपलं, मृत्यूनंतरचा काय कोणाला माहिती आहे ही त्या लोकांची विचारधारा आहे. कारण ते पुनर्जन्म मानत नाही आहेत आणि म्हणून ते मृत्यू म्हणजे पूर्ण विराम म्हणतात आणि त्यांची संपूर्ण फिलॉसॉफी या विचारावरती आधारलेली आहे. आणि ते कारण ते पुनर्जन्म मानत नाहीत, परंतु आपण एक जीवन एक ही यात्रा मानतो आहोत ना. जर एक जीवन एक यात्रा म्हटलं तर हे मृत्यू हे स्वल्प विराम आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जो काळ आहे त्या काळामध्ये मी काय कर्म केलं ते कर्माचं फळ मला भोगावंच लागेल. शते कोटी कल्प म्हणजे कोटी कल्प झाले तरी पण कोणत्याही कर्माचं फळ मी भोगवल्याशिवाय सुटका नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण स्वीकारू अगर न स्वीकारू, इट इज अ लॉ ऑफ नेचर किंवा नॅचरल लॉ आहे. ते आपण स्वीकारलो तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाची कारणं
आपण त्या अँगलनं त्या दृष्टिकोनातून विचार करू शकू. पण मी जर पुनर्जन्म मानत नसेल तर एखादं प्रसंग, एखादं प्रतिकूल परिस्थिती माझ्या जीवनामध्ये, नंतर ते वैवाहिक असेल, व्यावसायिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, वैयक्तिक असेल, कोणती असेल, पण ती का निर्माण झाली ह्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हा जीवनाचा जो दृष्टिकोन आहे तो प्रथम मांडणं आवश्यक आहे. आणि पाश्चिमात्य लोकांचे जे आहे पुनर्जन्म मानत नाही. एखादा आपण सोशल ॲटिट्यूडच्या दृष्टिकोनातून समाजामध्ये आज आपण जे बघतो आहोत, वेगवेगळे सामाजिक रचना जी पूर्णपणे जवळपास विस्कळीत झालेली आहे. रिलेशन्स जे आहेत, रिलेशन्स कोलमडलेले आहेत. त्याच्या मागची कारणं काय आहेत? त्या कारणं बघत असताना हे जे पुनर्जन्म जी लोक पुनर्जन्म मानत नाहीत त्यांचा दृष्टिकोन काय असतो जीवनाकडे बघण्याचा, हे एक भाग महत्वाचा आहे. कारण काय, जे पुनर्जन्म मानत नाहीत ते शरीराला सर्वस्व मानतात. शरीराचे सगळे चोचले पुरवले जातात. आपल्या भारतीय दृष्टिकोनातून आंतरिक सौंदर्य हे श्रेष्ठ सौंदर्य म्हटलेलं आहे. पण पाश्चिमात्य संस्कृतीनुसार बाह्य सौंदर्य ह्याला ते महत्त्व देतात. म्हणून आज आपण समाजामध्ये बघितलं तर केशभूषा आणि वेशभूषा ह्याला महत्त्व आलेलं आहे. आंतरिक सौंदर्याला माणूस कितीही जर आचारानं, उच्चारानं, विचारानं चांगला असेल तर त्याला तो दुय्यम गणला जातो. आणि जे लोक नंतर मग बाकी जे हडपणारी आहेत किंवा म्हणजे गुंड आहेत किंवा ह्याला, त्याला प्राधान्य दिलं जातं. श्रेष्ठ वेशभूषा जी केलेली व्यक्ती असेल त्याला प्राधान्य दिलं जातं. केशभूषा जी आहे त्याला प्राधान्य दिलं जातं. म्हणून शरीराला ते सर्वस्व मानतात आणि शरीरामध्ये ज्या बाबी आहेत त्याच्या दृष्टिकोनातूनच विचार. ॲलोपॅथी हा जो आज आपण ॲलोपॅथी बघतो, ॲलोपॅथीवाले डॉक्टर पुनर्जन्म मानत नाहीत. कारण बहुतांशी जे डॉक्टर आहेत, ॲलोपॅथी हे जे जर्म्सवरती प्रक्रिया करणारी थेरपी आहे. आणि पण आपली भारतीय संस्कृतीनुसार जे हे आहे, आपल्या जे तत्वज्ञान की फिलॉसॉफी आहे त्या दृष्टिकोनातून त्या जे मूळ वात पित्त कफ चरक संहिता म्हणा किंवा नंतर मग बाकी ज्या आहेत त्या अनुषंगाने वात पित्त कफ जे आहे त्यामुळे सगळे रोग उद्भवतात. आणि जर वात पित्त कफ जर कमी आले, बॅलन्समध्ये राहिले तर कुठल्याही प्रकारे रोग होत नाही. परंतु आपल्या ॲलोपॅथी थेरपीमध्ये जे काय आहे कुठेतरी काहीतरी झालेलं आहे, त्या परिणामावरती ते लोक औषध देतात. मूळ कारण जे आहे, मूळ कारण बघितलं जात नाही. बघितलं जात असेल पण तिकडं त्यांच्या थेरपीमध्ये तो विषय नाही आहे. ते नंतर पुन्हा कधी आपण आला विषय तर बघूया. दुसरा जो आहे, शरीरांना स्वतः फक्त मी मांडल्यामुळं ते दुःखाचं कारण मूळ हे शरीर आहे. शरीराला काहीतरी झालं तर माणसाला दुःखाचं कारण होतं. लहानाचं मोठं होत असताना दुःख म्हणजे आजारी पडला हे शारीरिक कारण आहे. आधी व्याधी उपाधी शरीरामुळे बाकीच्या सगळ्या सुखाला, म्हणजे शरीराला मी लक्झुरियस लाईफ जगत असेल तर आपण म्हणत असेल की आम्ही सुखी आहोत. परंतु तेच प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, कदाचित आर्थिक विपत्ती वाढली आणि त्यामुळे माझी जी काही सुबत्तता आहे, आर्थिक सुबत्तता कमी झाली आणि त्यामुळे शरीराला जे अपेक्षित आहे, मला जे आवडी निवडी जे आहे ते मी खाऊ शकलो नसेल, पुरू शकत नसेल तर त्याच्यामुळे मला दुःख वाढत जातं. हे दुःखाचे मूळ कारण तिथे यायला लागतं. नंतर मग पुनर्जन्म अमान्यतेमुळे अर्थ व कामाचा विचार करतो. आज आपल्या भारतीय संस्कृतीनुसार धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 मूलभूत पिलर आहेत, पाये आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा सम बॅलन्स असायला पाहिजे. सुरुवातीला धर्म म्हणजे आपण यापूर्वी कितीतरी वेळा सांगितलं, डीपमध्ये बघितलंय. धर्म म्हणजे आज जे आपण म्हणतो त्या अर्थानं धर्म नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. कर्तव्याच्या दृष्टिकोनातून आपण हे धर्म घ्यायचं आहे. पण जे पुनर्जन्म मानत नाहीत ती लोक अर्थ आणि कामाला महत्व देतात, धर्माला म्हणजे कर्तव्याला महत्व देत नाही. ते आज आपण समाजामध्ये बघतो. समाजामध्ये ठराविक अयोग्य गोष्टी वाढू लागलेल्या आहेत. गुन्हेगारी मानसिकता प्रवृत्ती वाढू लागलेली आहेत. लहान मुलं जी आहेत किंवा नंतर मग शाळेमध्ये जाणारी जी मुलं आहेत, ऑफेन्स अगेन्स्ट अँड बाय ज्युवेनाइल म्हणजे लहान मुलांची कडून आणि त्यांच्या द्वारा त्यांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे.
सेक्शुअल ऑफेन्समध्ये वाढ झालेली आहे, कौटुंबिक हिंसाचारमध्ये वाढ झालेली आहे. हे असं म्हणजे मोठमोठी नंतर मग आपण बघितलं तर कितीतरी गुन्ह्याची वाढ झालेली आहे. मागच्या 75 वर्षापासून कितीतरी नवीन कायदे करत गेलेले आहोत. पण त्या कायद्यामुळं माणसाची मानसिकता सुधारली का? माणसाचं कर्तव्याभिमुख झाला का? माझं कर्तव्य काय आहे ह्याची याला जाण मिळाली का? तर नाही. त्याचं कारण काय? मुळातच आपण जे कायदे निर्माण करतो ते कायद्याचं फंडामेंटल जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन आहे. ते कॉन्स्टिट्यूशन बॉरोड आहे, हक्कावर आधारित आहे, कर्तव्यावरती आधारित नाही. आणि कर्तव्यावरती आधारित नसल्या कारणानं फक्त अर्थ आणि कामाचा विचार करतो. त्यामुळे म्हणजे लग्न करताना स्त्री किंवा मग पत्नी, आता मला पैसा किती मिळेल तो भाग महत्वाचा आहे, पण प्राधान्य फक्त त्याला दिलं जातं. आपत्ती निर्माण झाली की त्याला सोडून जाते. 25 वर्षापूर्वी कोणीही सोडत नव्हतं, पण आता ते सोडण्याचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. का? अर्थाला प्राधान्य आणि काम म्हणजे सगळ्या गोष्टी येऊन जातात. काम म्हणजे फक्त सेक्स या दृष्टिकोनातून गेले सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि ते कामाचा फक्त विचार करतो. धर्म आणि मोक्षाचा नाही. कर्तव्य किंवा नंतर मग बाकी जे एथिक्स हे पुस्तकापुरते मर्यादित राहिलेले आहेत. ते आज आपण वेगवेगळ्या घरामध्ये, समाजामध्ये, नंतर मग न्यायपालिकेमध्ये, शासन दरबारी सगळ्या ठिकाणी पाहतो. कर्तव्यापासून माणूस च्युत झाल्यामुळं, कर्तव्याभिमुख झाल्यामुळं त्याचा आचार भ्रष्ट झाला. भ्रष्टाचार म्हणजे फक्त पैसे देण्यापुरता विचार नाही आहे. भ्रष्ट आचार, अच्युत, जो च्युत होतो कर्तव्यापासून तो भ्रष्ट झालाच समजायचं. आणि त्या दृष्टिकोनातून आज च्युतता वाढू लागलेली आहे. आणि दुसरा जो भाग आहे की जे पुनर्जन्म मानत नाही त्या लोकांना कर्माची भीती राहत नाही. आज बाकी सगळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागलेली आहेत, मिसएप्रोप्रिएशन वाढू लागलेले आहेत, नंतर मग मारण्याची वृत्ती वाढू लागलेली आहेत. कारण पूर्वीच्या लोकांना जी पुनर्जन्माची भीती होती की तू आज काहीतरी कर्म केलास तर ते तुला भोगावं लागेल, ते ठराविक विचारधारेमुळं उडवली. काही होत नाही, पुनर्जन्म काय नाही आहे, मेल्यानंतर कुठं जायचं आहे, हा एक विचार प्रत्येकाच्या मनात लहानपणापासून पक्का केला गेला. त्यामुळे मुलगा आई वडिलांना मारतो का? काही फरक पडत नाही आहे. मला कुठं काय फरक पडणार आहे? इव्हन नंतर मग ओपन शूट केलं जातं. ह्या ज्या बाबी आहेत मोठमोठे, नंतर मग आयुष्यभर करोडो रुपयाचे कौभांड करायचे आणि निवांतपणे नंतर मेल्यानंतर कुठं काय करायचं आहे? तिथं काम वाढला, पैसे आपल्याला मिळाले, अर्थ वाढला, आयुष जे आहे जीवन जगू, चोऱ्या करू, जीवन जगू, मेल्यानंतर कुठं आपल्याला भोगायचं आहे? ही जी मानसिकता दृढ झालेली आहे ना, त्यामुळं सगळ्या ठिकाणी अपप्रवृत्ती, नंतर मग अन्यायकारक अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी आणि आचार भ्रष्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आचार भ्रष्टता वाढलेली आहे. त्याची मूळ कारण आहे पूर्वीच्या माणसांना, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार माणूस स्वतः कोणतंही कर्म करताना तो सावधानतेनं करायचा. माझ्या कर्मामुळं समोरच्या माणसाला तर त्रास होणार नाही. कारण कर्तव्यामध्ये समोरचा विचार येतो. मी एखादं कार्य, आई वडिलांसाठी मला काय करायचं आहे हा विचार येतो. पण आता आई वडिलांसाठी काय करायचं हा विचार येत नाही आहे. मला माझा हक मिळाला, बायको म्हणते मला माझा हक मिळाला, बहीण म्हणते मला माझा हक मिळाला, मुलगा म्हणतो मला माझा हक मिळाला. म्हणजे इथं कर्तव्य बाजूला राहिलं आणि फक्त स्वतःचा विचार होऊ लागला. आणि त्याचं का? तर पुनर्जन्म नाही, कर्माचा सिद्धांतावरती विश्वास नाही, ह्याचे हे परिणाम दिसू लागलेले आहेत. आता इथं जर मी भारतीय, आता ह्या ज्या बाबी आहेत हे मी डिटेलमध्ये का बोललो, माझी मानसिकता काय आहे, मी खरोखरीच भारतीय आहे का? मस्त तिलक लावत असेल, नाम ओढत असेल, रोज मी भजन करत असेल, पण माझी मानसिकता काय आहे, मानसिकतेवरून मी खरोखरीच भारतीय आहे का नाही हे निश्चित होत असतं. आणि त्या दृष्टिकोनातून हे अंतर्मुख होऊन स्वतःकडं बघायचं आहे की मी खरोखरीच भारतीय आहे का? कोणी ध्यान लावत असेल, जप करत असेल, पण मानसिकता काय आहे हा भाग आहे. जर मी खरोखरीच भारतीय आहे, मी जीवनाला यात्रा मानत असेल, तर 4 गोष्टी आल्या. कोणत्या? मला कुठे जायचं आहे. कारण आपण समजा कुठेतरी जायचं असेल तर आपलं डेस्टिनेशन फिक्स असते. मला कुठं जायचं आहे, गंतव्यस्थान निश्चित असतं. म्हणजे मला कुठं जायचं आहे हे निश्चित असायला पाहिजे. दुसरं, मला कशासाठी जायचं आहे. मला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, एखाद्या गावी जायचं आहे, मला कामासाठी जायचं आहे, मला पैसे मिळवायला जायचं आहे, मला एखाद्या नंतर मग
पाहुण्याकडे जायचं आहे, एखाद्या प्रसंगामध्ये अटेंड होण्यासाठी जायचं आहे. म्हणजे पर्पज आणि मोटिव्ह ह्या दोन्ही गोष्टी तिथं येतात. कशासाठी जायचं आहे, माझ्यासोबत मी काय घेऊन जाणार, माझ्यासोबत मी काय घेऊन जाणार, वजनाचा प्रकार जो आहे तो भाग आला. आणि दुसरं, माझ्या मार्गाचे गतीचे साधन काय आहे, व्हेकल किंवा इन्स्ट्रुमेंट, म्हणजे कोणत्या वाहनाने आणि साधन कोणतं आहे जाण्यासाठी. कारण यात्रा आली की ह्या 4 बाबी आल्या, डेस्टिनेशन, मोटिव्ह, वेट आणि व्हेकल किंवा इन्स्ट्रुमेंट. आता इथं जर आपण जीवनाला यात्रा म्हणत असेल तर माझं डेस्टिनेशन काय आहे, आपल्या भारतीय संस्कृतीनुसार तद्धाम परमम मम, परमधाम म्हणजे भगवंताचं आपण जे वैकुंठ धाम म्हणू. कितीतरी जन्म गेल्यानंतर मी हळूहळू म्हणजे बहुनाम जन्मना आणते, माझा जीव मी विकसित करीत 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 तद्धाम परमम, शेवटी त्याचं जे धाम आहे तिथं मी जाणार. त्यानंतर कशासाठी जायचं आहे, तर मनुष्य म्हणून मी जन्माला आलेलो आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर माझा हेतू काय आहे, मी कोणतेही कर्म करायचं आहे, ते कर्म करत असताना त्या मागचा माझा मोटिव्ह काय आहे, हेतू काय आहे, आणि तिथं वरती जे जायचं आहे ठराविक कर्म करून ती कोणत्या गतीनं जायचं आहे हा बघायला. माझ्यासोबत काय घेऊन जाणार. आज सगळ्या ठिकाणी एक विचार पक्का झालेला आहे, काय, मोकळ्या हातानं आपण आलेलो आहोत, खाली हात आहे खाली हात जाणार. आर्थिक दृष्ट्या बरोबर आहे, माणूस जे काय कमवतो मिळवतो ते सगळं इथंच राहतं आणि जाताना मोकळ्या हातानं जातो. जन्माला येताना मोकळ्या हाताने येतो, जाताना मोकळ्या हाताने. हे आर्थिकदृष्ट्या बरोबर आहे, भौतिकदृष्ट्या बरोबर आहे. परंतु आपल्या सांस्कृतिकदृष्ट्या बघितलं, माणूस कर्माचं गाठोडं घेऊन येतो आणि पुन्हा कर्माचं म्हणजे फळाचं गाठोडं घेऊन जातो. आयुष्यभर मी जे काय कर्म केलेले आहे ते कर्माचं फळ मला भोगावं लागतं आणि माझ्यासोबत जातो. हे दिसत नाही, त्यामुळे आपल्याला वाटतं मोकळ्या हाताने आलोय आणि मोकळ्या हातात जायचं. हे पाश्चिमात्य विचारधारा. मोकळ्या हाताने एम्प्टी हँडनं आलेलो आहे आणि एम्प्टी हँडनं जाणार आहे. म्हणजे असं जर आपण म्हणत असेल, कारण मी कधीही कोणताही माणूस जन्माला आल्यानंतर मोकळ्या हाताने येत नाही. तो त्याच्या संचित कर्मानुसार आपल्या कर्माचं गाठोडं घेऊन आलेला आहे. तो कसा, जर सगळीजण मोकळ्या हाताने आली असेल, सगळीजण जर इक्वल असतील, सगळ्यामध्ये कुठलाही फरक नसेल, कारण बाकी जे पाश्चिमात्य लोकांची विचारधारा आहे की जन्मानंतर जीवनाला सुरुवात होते, हे चुकीचं आहे. की जन्मापूर्वीपासून जीवन होतं असं आपली भारतीय संस्कृती म्हणते आणि मृत्यूनंतर पण जीवन आहे. कारण जन्मापूर्वी जीवन होतं म्हणून जन्माला आला, कुठून तरी तो आलेला आहे आणि मेल्यानंतर तो गेला. मग कुठेतरी गेलेला आहे, कुठं गेलाय आणि कुठून आलाय, हा मधला जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस कोणी श्रीमंताच्या घरी जन्माला येतो, कोणी अगदी गरीब लोकांच्या घरी जन्माला येतो, कोण अगदी विद्वान म्हणून जन्माला येतो, ती मेधावी बुद्धी घेऊन येतो, कोण अगदी म्हणजे मंद बुद्धी असते बुद्धिहीन कोण जन्माला येतो, कोण नपुसंक म्हणून जन्माला येतो, तर कोण नंतर मग पूर्ण पुरुष आणि पूर्ण स्त्री म्हणून जन्माला येतो. कुणी जन्माला आल्या क्षणी तो पूर्णपणे असाध्य रोगानं ग्रासलेला असतो, तर कुणाला आयुष्यभर एखादी शिंक देखील येत नाही, एखादी सर्दी देखील त्याला लागत नाही. कारण जर सगळे इक्वॅलिटी असेल, आजच्या विचारधारेनुसार सगळ्यांना इक्वल करण्याचा प्रयत्न करतो, पण आपली भारतीय संस्कृती म्हणते मागच्या जन्मी जे काय आपण केलेलं आहे ते या जन्मी संचित कर्मानुसार एक छोटंसं गाठोडं मला जे मिळालेलं आहे ते मी गाठोडं घेऊन आलेलो आहे. म्हणजे मोकळ्या हाताने मी आलो का नाही. माझ्यासोबत मी काय घेऊन जाणार, वजनाचा प्रकार, आयुष्यभर मी काय केलं, त्यानुसार मी जर पाप भरपूर केले असतील. आज आपण व्यक्तिमय झाल्यानंतर एका महिन्याने म्हणजे 12व्या दिवशी जे श्राद्ध करतो, 12व्या दिवशी नंतर ऋणानुबंध जे संपतात, त्यानंतर मग महिन्याला श्राद्ध असं, नंतर वर्ष श्राद्ध असं आपण म्हणतो. त्यामागची कारण काय आहेत, कारण गरुड पुराणामध्ये नमूद केल्यानुसार जो माणूस पापी असतो ते यमलोकामध्ये जाण्यासाठी त्याला 1 वर्ष लागतं, आणि जो पुण्यशाळी असतो किंवा ज्यांची पाप कमी असतील मग कमीत कमी 1 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष, आणि त्याहून जास्त असेल तर भाग वेगळा आहे. पण म्हणजे किमान 1 महिना ते 1 वर्ष हा जो भाग आहे, इथून ज्यावेळेस जीव जातो
त्यावेळेस आयुष्यभर केलेल्या कर्माचं गाठोळं पाप पुण्यानुसार त्याची म्हणजे भारा कोणता वजनदार आहे त्यानुसार त्याची गती असते, त्यानुसार त्याची स्पीड असते आणि त्यानुसार तो वजनाचा प्रकार असतो. आणि त्यानंतर माझ्या मार्गाचे गतीचे साधन काय, व्हेकल, गतिस्वम त्वमेका भवानी. मी जन्माला आल्यापासून मरे तोपर्यंत गती कोणती आहे? आज आपल्याला गती म्हणजे फक्त म्हणजे स्पीडवर म्हणजे वाहनाची गती माहिती आहे, पण माझी गती म्हणजे भगवंत आहे, आई भवानी आहे. गतिस्वम त्वमेका भवानी. त्यांच्या गतीशिवाय आपण एक पाऊल देखील चालू शकत नाही. जन्माला आल्यापासून जो पहिला श्वास आपण घेतो तेव्हापासून ते मरे तोपर्यंत जो श्वास आहे ते भगवंताने आपल्याला विश्वास दिलेला आहे. जो अच्युत माझ्यासोबत आहे त्यांनी शब्द दिलेला आहे की मी तुला सांभाळेन, मी तुला जितकी वर्ष तुझ्यासोबत राहणार आहे, नंतर मग 50 वर्ष असतील, 60 वर्ष असतील, 70 असतील, 100 असतील, मी तुला सांभाळेल आणि तू मला लक्षात ठेव, मी सांगितलेले तू कार्य कर. ह्या दृष्टिकोनात गती जी आहे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जीवनाची गती म्हणजे अनसीन पॉवर. त्याला नाव आपण काही देऊ, पण ती जी पॉवर जर माझ्यात असेल, जर आपण व्यवस्थित ओळखण्याचा प्रयत्न केला तर गतीमध्ये तीव्रता येईल, गतीमध्ये शुद्धता येईल, गतीमध्ये पावित्र्य येईल. आणि जर ते नसेल तर इन्स्ट्रुमेंट माझं काय आहे, तर मग जी गती मी घेऊन जातो आहे, मी वाहन कोणाचं होणार हा भाग सगळ्यात महत्वाचा. मी साधन कोणाचं होणार? अर्जुन साधन बनला भगवंताचं, म्हणून भगवंत त्याचा सारथी बनलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण बघू की यात्रा आपण मानतो, या 4 बाबीनुसार आपण यात्रा करू, पण यात्रा हे कधी ठरेल? फक्त यात्रा म्हटल्याने यात्रा ठरेल का? आज सगळी यात्रा म्हणून जातात, पण ते टूर आहे, तीर्थयात्रा म्हणून आज सगळी लोक तिथे जातात, मोठमोठ्या तीर्थस्थानी जातात, ज्योतिर्लिंग मध्ये जातात, सगळ्या ठिकाणी जातात. पण कसे काय करतात? इथं लक्झुरियस गाडी रिझर्वेशन काढायचं, तिथं नंतर कुठल्या हॉटेलमध्ये कुठल्यामध्ये मोठ्या जे कोण असेल ते राहण्याचं ठिकाण तिथं बुक करतात, आईस पाईस, नंतर मग फिरतात, हिंडतात. सगळ्या एक प्रकारची टूर आहे, तीर्थयात्रा नाही. इथं जीवन यात्रा म्हटलेलं आहे. जीवन यात्रा काय आहे? तर जीवन यात्रेच्या दृष्टिकोनातून पायाच्या अंगठ्यापासून ते केसाच्या डोक्याच्या केसापर्यंत ज्यावेळेस प्रत्येक अवयव भगवंताच्या कामासाठी झिजेल त्यावेळेस ती खरी तीर्थयात्रा. आणि त्या दृष्टिकोनातून जीवन यात्रा कधी ठरेल? जीवनामध्ये मी कधी ध्येय घेतलं का? यज्ञ कार्य करण्याचा निश्चय केला का? ध्येय म्हणजे आज आपण मोटो किंवा गोल ह्या दृष्टिकोनातून ध्येय म्हणतो, पण आपल्या भारतीय संस्कृतीनं मोटो किंवा गोल जे आहे ते एक ॲम्बिशन्स आहे, महत्वाकांक्षा आहे. पैसे मिळवणं हे महत्वाकांक्षा असू शकते, ध्येय असू शकत नाही. भारतीय संस्कृती दृष्टिकोनातून माझं जीवनामध्ये असं एखादं तरी कार्य आहे की त्या कार्यातून मला काही मी मिळणार नाही, कोणत्या अपेक्षाशिवाय मी एक यज्ञीय कार्य म्हणून मी करायचं निश्चित केलेलं आहे का? मग ठराविक नंतर ते राष्ट्रीय कार्य असेल, सामाजिक कार्य असेल किंवा अन्य कुठलं कार्य असेल तर ज्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसेल, त्यात नेम फेम काही नसणार, पद प्रतिष्ठा पैसा मला काही नको, पण कर्तव्य म्हणून माणूस म्हणून मला एखादं कार्य करायचं मी निश्चय केलेला आहे का? मी त्यासाठी ध्येय घेतलेलं आहे का? मी आठवड्यातनं 1 तास करेन, महिन्यातनं मी 1 दिवस करेन, रोज मी 5 मिनिट करेन, असं मी काहीतरी ध्येय घेतलेलं आहे का? तर ते जीवनामध्ये जर मी ध्येय घेतलं असेल तर ती यात्रा ठरू शकेल, तर ते डेस्टिनेशन कडे जाण्यासाठी असू शकेल, तर तो पर्पज खरा ठरेल, तर ते वजनाचा प्रकार हळूहळू कमी होईल आणि व्हेकल आपल्या सोबत येईल. जीवनातील गतीचे 3 प्रकार. आता ह्या जर आपण बघितलं तर थोडक्यात आपण ही जी यात्रा आहे ती ठरेल, पण आज जगामध्ये ह्या ज्या ठराविक जे बाबी आपण म्हणतोय 3 प्रकारचे लोक असतात. एक मेंढरासारखी, ते मेंढरासारखी लोक काय असतात? त्यांच्यामध्ये गती असते, पण गतीमध्ये त्यांच्यात आयुष्यभर यांत्रिकता असते. जन्म घेतला, शिकला, लग्न केलं, मुलं झाली, व्यवसाय केला, नोकरी केली, पैसे मिळवले, पुन्हा नंतर मुलांचे लग्न केले, आजोबा झाला, मेला. हे संपूर्ण जीवनामध्ये फक्त आणि फक्त यांत्रिकता असते. त्या जीवनामध्ये एक प्रकारचं म्हणजे आनंद, एक वेगळा जो चार्म तो नसतो.
त्यामध्ये ध्येय नसतं, त्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार यज्ञ कार्य नसतं, पद प्रतिष्ठा पैसा यासाठीच आयुष्यभर त्यांनी काढतात आणि ते जीवनाच्या अंती त्याला वाटतं. आणि हे असे 70% लोक मेंढरासारखे असतात. ते त्याला मेंढरासारखे जीवन, एक गेला की नाही त्याच्या मागं सगळी जातात मेंढरासारखंच. बाकी एकाने काय तर सुरू केलं की त्याच्या मागं दुसरं सुरू करणार. स्वतःच्या स्वतंत्र प्रतिभा, स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र विचार जे आपल्या भारतीय संस्कृतीला पुढे नेऊन जाईल, त्याला शिदोरी म्हणून घेऊन जाता येईल असा विचार त्यांच्या जीवनात नसतो. थोडक्यात हे कसे असतात, समजा 4 मित्र होते, ते फुल्ल दारू प्याले आणि दारू पिऊन नंतर मग मध्ये नदी होती, नदीच्या पलीकडे त्याचं गाव होतं. त्यामुळे ते बोटीत बसले. बोटीत बसल्यानंतर रात्री दारू पिऊन बोटीत बसले आणि हलवू लागले. उजेड झाला, सकाळ झाली, तर बघितलं तर काय, ते अजून तिथंच. कारण मागं जे लंगर होतं किंवा जे दोर बांधलेली होती त्या बोटीची त्या इथं, ते सोडलेलीच नव्हती. रात्रभर त्यांनी फक्त म्हणजे हलवत बसले, पण बोट त्या ठिकाणीच. रात्रभर आपण गाद्या टाकतो, झोपायचं राहूनच जातं, तोवर सकाळ होऊन जाते. तसं आपल्या जीवनात मेंढरा सारखे जे जीवनातले आहे, आयुष्यभर ते गाद्या टाकत असतात आणि नंतर मग ज्यावेळेस मग झोपायची वेळ येते त्यावेळेस मग उजेड झालेला असतो, दिवस झालेला असतो आणि वेळ संपून गेलेली असते झोपायची. त्यासारखं आयुष्यभर ती लोक कामं फक्त म्हणजे वलवतच बसतात, पण जीवनात काही मिळवतच नाही. त्यानंतर दुसरे जे आहेत त्यांची गती विचारपूर्वक गती आहे. त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आहे, समज आहे, बुद्धी आहे, स्थळ आहे, काहीतरी करण्याची जिज्ञासा आहे, काहीतरी करून घेण्यासाठी ही आहे. परंतु स्वतः दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी ती लोक धडपडतात. ती लोक श्रेष्ठ आहेत का? आज आपण समाजामध्ये समाजसेवक लोक बघतात. आपण खरोखरीच काही काही लोकांनी आपल्या जीवनाचा रान केलेला आहे. दुसऱ्यांसाठी ते आयुष्यभर धडपडतात, समाजाला सुखी करण्यासाठी आयुष्याचं रान करतात. परंतु आयुष्याच्या अंती त्याला असं वाटतं, मी लोकांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले पण जग नाही बदललं, लोकांच्यात काही बदल नाही झाला. आपली संस्कृती सांगते आपण जगाला बदलू शकत नाही, माझ्यात बदल करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून स्वतः काय करायचं हे ती लोक विसरतात. ही जी लोक आहेत बहुतांशी ती पाश्चिमात्य विचारधारेची आहेत. कारण पाश्चिमात्य विचारधारेची आहे ती दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी श्रेष्ठ प्रयत्न करतात, पण पुनर्जन्म मानत नाहीत, संचित कर्म मानत नाही, कर्माचा सिद्धांत मानत नाहीत. त्यामुळे जगाला सुखी करण्यासाठी श्रेष्ठ प्रयत्न करतात. पण जिथं ज्यावेळेस दुःख निर्माण होतं, लोक बदलत नाही, प्रकृती बदलत नाही, ती लोक समजून घ्यायला प्रयत्नच करत नाहीत आणि त्यामुळे त्याची उत्तरं त्यांना मिळत नाही. आणि हे जे विचारपूर्वक गती जे आहे ते जीवनाच्या अंती स्वतःसाठी त्यांनी काय केलेलं नसतं आणि त्यामुळं त्याची जी गती व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि जीवनातली प्रगती जर करायची असेल, कारण हे गतिशील आहे परंतु त्याची प्रगती होत नाही. आणि तिसरा जो प्रकार आहे जीवनाची प्रगती, त्यामध्ये ध्येय असतं आणि सभानता असते. सभानतासोबत रोज काळजीपूर्वक माझं जे ध्येय आहे ते ध्येयाला धरून मी ठराविक वेळ दिला का, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. काळजीपूर्वक ध्येयाकडे सभानतेने पाहतो. सभानता, भान ठेवून, फक्त भान नव्हे तर सभानतेने ते पाहतोय आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यामुळे जीवनामध्ये त्याची प्रगती होते. जीवनामध्ये प्रगती होणं म्हणजे काय तर होतो कसा झालो कसा सांगाल का कोणी मला. मी आयुष्यभर काम केलं पण माझा स्वभाव बदलला का. 15 वर्षापूर्वी माझा जो स्वभाव होता परिस्थितीमुळे बदलत असेल तो स्वभाव नव्हे, दुःखामुळे स्वभाव बदलत असेल तो स्वभाव नव्हे, कदाचित एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा नंतर मग त्याच्यावरती डोमिनेशन कोणाचं झालं असेल त्यामुळे तो स्वभाव त्याचा संकुचित किंवा नंतर मग सप्रेस झाला असेल तो नव्हे. नॅचरली, नैसर्गिकरित्या त्याचा स्वभाव बदलला का. जर स्वभाव बदलला असेल तर त्या तिसऱ्या प्रकारचे लोक, ह्या दोन्हीमध्ये स्वभाव बदलत नाही. आयुष्यभर आपण म्हणतो स्वभावाला औषध नाही, आहे औषध, पण आपण आपल्या भारतीय संस्कृतींनी सांगितलेल्या पथानुसार, रस्त्यानुसार, मार्गानुसार जर आपण क्रमण केलं तर 101% स्वभाव बदलतो, माणूस बदलतो. पण जे आपल्या यतत कर्म हे जे आहे भगवंतांनी सांगितलेल्या मार्गानुसार जर आपण चालू लागलो, एष पंथा यतत कर्म, तोच मार्ग आणि तोच कर्म,
त्या मार्गानुसार जर आपण चालू लागलो तर 101% माणूस बदलतो. पुढच्या जन्मी ज्यावेळेस जातो तो थोडासा विकसित झालेला असतो. ती प्रगती थोडा श्रेष्ठ झालेला असतो. म्हणून आज आपण जगामध्ये जे बघतो आहोत त्यामध्ये कुणीतरी दयाळू आहे, कुणीतरी मेधावी बुद्धी घेऊन आलेला आहे. ते कुठं शिकायला गेले होते? कोणी बिंडोक आहे, मागच्या जन्मी त्यांनी उत्तम श्रेष्ठ कार्य केली असेल, संस्कृतीसाठी कार्य केलं असेल, भगवंतासाठी कार्य केलं असेल, राष्ट्रासाठी कार्य केले असेल, ध्येय सोबत घेऊन कार्य केले असेल, त्यांची बुद्धी हळूहळू विकसित होत जाते. म्हणून ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून तुकारामांनी शाळेत न जाता अभंग लिहिले. ह्या लोकांची बुद्धिमत्ता का कशी केव्हा वाढली? तर ते मागच्या जन्मीचं भातं घेऊन आलेले होते. आणि ती प्रगती आपली भारतीय संस्कृतीचा दृष्टिकोन आहे. आणि त्या दृष्टिकोनानुसार आपल्याला अर्जुन उवाच मध्ये मेच्युत आणि ह्यापासून आता तो प्रवास आपल्याला करायचा आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण नवीन विषयामध्ये प्रवेश केलेलो आहोत. त्या दृष्टिकोनातून पुढच्या वेळेचा जो विषय असेल ते श्लोक नंबर 22 मधला काय आहे ते पाहूया. आणि आपला प्रगती पथावरती कशा प्रकारे आपण पुढे सरकत जाऊ त्यासाठी शक्ती आणि बुद्धी भगवंत आपल्याला देणारच आहे. त्यांच्याकडे बागू. इतकं बोलून माझा भावपुष्प भगवंताचे अर्पण करत आहे असतो.